हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी करार. तर भावानो, आत्ता आम्ही आलेलो आहे मुंबईला गोरेगावला प्लॅम एक्सपो एक्झिबिशनसाठी आलेलो आहे. आणि आम्ही रात्री निघालेलो आणि सकाळी पहाटे 6 वाजता मुंबईमध्ये पोहोचलो. आणि इथं एक्झिबिशन जवळ आम्ही रूम घेऊन राहणार होतो. रात्री लवकर पोहोचणार होतो ऑलरेडी, पण पोहोचलो नाही लवकर ट्रॅफिकमुळे. पण सकाळी 6 वाजता पोहोचलो. रूम अवेलेबल होत नव्हती, कशी रूम अवेलेबल केली आणि इथं ॲडजस्ट केले, कारण जेवढी जशी पाहिजे होती तशी रूम नाही भेटली, पण आहे त्याच्यातच ॲडजस्ट केले. 6 लोक आलेलो आहे आम्ही. आणि एक्झिबिशन इथून 10 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. तर इथून आता आम्ही एक्झिबिशनसाठी निघणार आहे. सगळ्यांचं आवडून वगैरे झालेलं आहे, बऱ्यापैकी सगळे रेडी झालेली. पाठीमध्ये बघू शकता रेडी व्हायचं काम झालं आहे. आणि लाईट पण इथली गेलेली आहे, जराशी एवढी काही बरी नाही, पण ठीकठाक आहे. तर इथून आता एक्झिबिशनला जाणार आहे. भावानो, व्लॉग खूप एक्सक्लुझिव्ह असणार आहे. एक्झिबिशनचा व्लॉग आहे. मागच्या वर्षी पण मला बनवायचा होता, पण मागच्या वर्षी मी एक्झिबिशनला येऊ शकलो नाही, त्याच्यामुळे मागच्या वर्षी व्लॉग झाला नाही. तर यावर्षी व्लॉग होते आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खूप काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि धमाल मस्ती तर खूप जास्त बघायला भेटणार आहे, कारण आपल्याबरोबर संपूर्ण टीम असणार आहे. बघू शकता शिवम सत्पदे आपल्याबरोबर, पाठीमागे डीजे रॉक्सी. आणि आम्ही पुण्यावरून पुढे आलोय म्हणजे डीजे सत्यम पुणे असणार आहे. तर डीजे शंकर बघू शकता, ते आता उघडं बंब अवस्थेत आहेत. म्हणजे शंकर किरणाळे आपला शंकरदा आलेला आहे आणि विजय बाबा पण असणार आहे सोबत. तर बघूया पुढे ब्लॉगमध्ये काय असणार आहे. ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलवर नवीन असला चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तसेच इंस्टाग्राम आयडीला फॉलो नक्की करा. इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आता निघूया प्लॅम एक्सपोसाठी. लेट्स गो. आपल्या दोघांना शर्ट सेमच आहे, फक्त याला फुलं येते त्याला फुलं नाही. आयुष्य ये फॅनी ये ऑटो स्टार्ट हे. आता भावानं तुम्हाला सगळी गँग दाखवतो. या ठिकाणी आपली बसंती काढून ठेवलेली आणि हे तुम्ही मागं विजय बाबा बघू शकता. 2 मिनिटं, हे विजय बाबा या ठिकाणी बघू शकता. डीजे सत्यम, शंकर किरणाळे, SK फोटोग्राफी, हात उभार, शिवम सातपुते तिकडे बघू शकता. सातपुते अँड सातपुते असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी शिवम सातपुते. आणि आपले बोलिये स्वॅपी की तलवार डीजे रॉक्सी यांना आपण अचानक गणेश मंडळ घेऊन आलेलो आहे. यांना आणायचं नव्हतं, पण हे अचानक गणेश मंडळ आहे. भावानो, हे बघू शकता मुंबई, चांगली मुंबई, आमची मुंबई, चांगली मुंबई. आणि हे बघू शकता पाऊस मुंबईमध्ये पाडायला लागलेला आहे. आणि आम्ही आपल्या बसंतीमध्ये बसून आता एक्झिबिशन कडे निघालेला आहे. माझा गॉगल इथे पुढे होता, तो आता मी घेतलेला आहे. त्यामुळे आता मी खूप असा हँडसम असा दिसणार आहे. राईटला जायचं आपल्याला विजय सर. आणि हे बघू शकता मुंबई, आणि हे मुंबईची पब्लिक बघू शकता तुम्ही. तो दोस्तों, जैसे कि आप देख सकते हैं विजय सर हमेशा की तरह ड्राइविंग कर रहे हैं, क्योंकि उन्होंने ड्राइविंग का मक्ता लेके रखा है. मक्ता नहीं, वक्ता भी नहीं, क्या है, अड़चन है. अड़चन है. अभी ड्राइविंग हम सबका आ गया है, फिर भी गाड़ी सिर्फ विजय बाबा ही चलाएंगे. मराठी में बोलते हैं. तर भावांनो, सगळ्यांना हॉटेल कसं वाटलं? एक नंबर. येला केळ, न्यारेला सीताफळ. संपला विषय ऑलरेडी. भावांनो, सकाळी 9 वाजताच लाईट गेली. भेंडी आवरायच्या टायमिंगला खरी लाईट गेली. 9 वाजता चेकआउट होतं आमचं. 9 वाजून 15 मिनिटांनी चेकआउट झालं. खूप कमी वेळात खूप जास्त पैसे कमवलेत त्यांनी, पण ठीक आहे. एक्झिबिशन असल्यामुळे इथले आसपासचे सगळे हॉटेल ऑलरेडी बुक आहेत आणि आम्हाला कुठं रूमच भेटत नव्हती. कशी रूम भेटली होती, ॲडजस्ट केला आम्ही तिथे. आणि महत्त्वाचं म्हणजे 6 जणांची पॉटीची व्यवस्था आणि 6 जणांची आंघोळीची व्यवस्था झालेली आहे. हे जास्त महत्त्वाचं होतं आमच्यासाठी, ते झालेलं आहे. आणि प्रत्येकाने 1-1 तास तरी कमीत कमी झोप काढलेली आहे. त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. एक्झिबिशनमध्ये आता आम्ही राडा करणार आहे. असं ऐकायला भेटलं की फॉरेनच्या बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत. कंपन्या म्हणतोय मी, लक्षात घ्या, कंपन्या आलेल्या आहेत. तर तिथे आपल्याला कंपन्यांना त्या भेट द्यायची आहे. बाकी बघू मग पुढे काय होतं. एक्झिबिशनची गर्दी दिसायला चालू झालेली आहे हळूहळू. जास्त लांब नाही आलेलो, जवळच आहे आम्ही. तर चला एक्झिबिशनमध्ये, लेट्स गो. मी अंगामध्ये टी-शर्ट तर घातलेलंच आहे, त्याच्याबरोबरच हे मी चिलकत सुद्धा वरून त्याच्या घालणार आहे थोड्या वेळानंतर. आता ते चिलकत पॅक करून ठेवलेलं आहे, थोड्या वेळानंतर हे चिलकत मी घालणार आहे. आणि एकंदरीत वातावरण बघू शकता मुंबईमधलं. गरमी आता हळूहळू वाढत आहे, जसं जसं ऊन पडेल तसं. आणि हे तुम्ही बघू शकता एक्झिबिशन सेंटर. तर गेट नंबर 2 मधून आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि आम्हाला युटर्न मारून आय थिंक पाठीमागे यावं लागेल आतमध्ये जाण्यासाठी. नाही तशी परिस्थिती नाही, डायरेक्ट इथे त्यांनी वाट करून दिलेली आहे आपल्यासाठी. आणि आता आम्ही जाणार आहे इथे. हे बघू शकता प्लॅम एक्सपो. आणि इथून गाणं चालवणार आहे. एंट्री आपली धडाकेबाज हाय, दुनिया बघत राहील.
शांतीत राहायचं, समोर आमच्या आवाज करायचं नाही. भावानो खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता पुढे. नेहमीपेक्षा जरा मला जास्तच गर्दी दिसते आहे. आज मधला दिवस आहे, म्हणजे 25, 26 आणि 27ला एक्झिबिशन होतं. तर आज मधला दिवस आहे, 26 तारीख आहे आज, त्यामुळे आज जास्त गर्दी असते. तर पार्किंगची व्यवस्था कुठे होते बघूया. विजय सर, तुम्ही पार्किंग बद्दल काय बोलू शकाल या ठिकाणी? सध्या परिस्थिती पाहता हे रिक्षावाले मध्ये सुई करून आडवी येतात, काय करायचं? ठीक आहे, असू दे, ऍडजस्ट करू. तर बघू काय होते पुढे. अभी आपण लोग पार्किंग में आ गए. किती रुपये घेतात पार्किंगचे विचारा? 100 रुपये पार्किंगचे. अरे माझे पर्स पाठीमागे राहिले, कोणाकडे आहेत का 100? आता कष्टानंतर या ठिकाणी ID काढायचं आलेलं आहे, प्री रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्ही, आणि ID पण विजय बाबांना पण घाम आलेला आहे, आम्हाला पण सध्या घाम आलेला आहे. तर आधी ID घेतो, परत फायनली ID घेऊन आलेलो आहे. आणि आता इथून जाणार आहे इकडं, एंट्री इकडे असणार आहे. तर जय गणेश 76 ची टीम बघू शकतो तुम्ही इकडे साईड. अरे नमस्कार DJ ऋषा. काय म्हणताय गणेश? गणेश न काही हाय काय म्हणताय? फायनली आतमध्ये एंट्री भेटलेली आहे आणि बघू शकता आपली सगळी गँग आतमध्ये आलेली. 2 मेंबर झोलदापाडा करून आत आणलेले आणि कोण आहेत काय ते परत सांगतो तुम्हाला. विजय सर यांना घाम फुटलेलं आहे. बाकी मागं बॅकग्राऊंड पण बघू शकता, खतरनाक नाही काहीच. आत्तापर्यंत तुम्ही बघितली ती आमची धमाल मस्ती. आता इथनं पुढे तुम्हाला साऊंड लाईनची जन्नत दाखवतो. जन्नत.
विजा चेक करून पडशील भेंडी. बघू शकता काय हा काहीतरी मार्केटमध्ये नवीन आयटम आलाय. भारी आहे पण हे. लवकरच रोडशोला एंट्री मारू. चक्कर आल्यासारखं होते पण पायात पण फिरते. भावानो वरती ते काय काय ते प्रोजेक्टर्स टाईप जोडलेलं आहे. एक नाही भरपूर जोडलेत. 1 2 या प्रत्येक कोपऱ्यात जोडले. एवढ्या सगळ्या लेझरचं एवढं मटेरियल पडले सगळं. असा विषय खतरनाक आहे. खतरनाक नेचर. विषय असा आहे आम्ही आता लाईन टू लाईन फिरायला लागलोय. भरपूर काय काय स्टॉल लागलेले. जे कळतंय ते बघतोय. जे कळत नाही ते फक्त बघतोय आणि निघून जातो. आणि शूट तर घेतोय. तुम्हाला जर बघायला मिळालं तर सांगतो. बाकीचा विषय आपण परत बघू. मी आता इथं काय बोलू शकत नाही. सगळी बघतीत राहू. भावाने बघू शकता ओपन जाळी बेस आहे त्या ठिकाणी. आता नवीन मार्केट चाललंय ओपन जाळी म्हणून ओपन जाळी बेस आलेली आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला आवडले तर तुम्ही घेऊ शकता. विदाउट कलर ओपन जाळी बघू शकता तुम्ही. त्यांचे रेट बघू शकता तुम्ही. ते रेट आहे टिंग. इथं पण बघू शकता टिंग. आता झायपरच्या स्टॉल जवळ आलेलो आहे आणि झायपरचे ॲम्प्लिफायर्स तुम्हाला दाखवतो 1 मिनिटमध्ये कुठले कुठले इथे अवेलेबल आहे.
हाथ में लो दबाओ नहीं रखा ये लो इधर है अरे येडे तर बाजार ऐकला का हाथ उल्टा दिख रहा है हाँ वो गाड़ी ठीक है गाड़ी वो गाड़ी है ना वो उधर ही गाड़ी हाँ वो आ गया फोटो सेव्ड यू कैन यू एंड कट गए उधर है इधर जाने को बोल रहे हैं हाँ नहीं हाँ जा बोल रहे ऐसा ऐसा है हाँ ओके हाँ हाँ जाना नहीं हाँ क्यों निघाला तिकडे भाऊ हे बघू शकता VR बॉक्स आगे गाड़ी नहीं है ये कोई गाड़ी है तो आया डिजिटल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट आ गए ओपन द टेल गेट ब्रिंग योर हैंड near the handle of the tailgate and press the trigger. But bring your hand near the handle. Handle है क्या handle? लेके जाके इधर पकड़ो. लेके किधर से? ये handle. Okay, handle. Open the tailgate. Bring your hand near the handle of the steerator. Gate and press. काय करते रे इधर हैंडल है हातात घेतोय असं करते म्हणजे काय रे घटले नाही शंकर त्याच्यावर नाही ह्याच्यावर करतो गाड़ी को क्या करने का सब पैक करने गाड़ी पे जाओ क्या करने का गेट खोलने बोल रहे हैं इधर A1 प्लस गाड़ी का गेट हाई इधर गाड़ी गेट खोला निकले ना खोला ना गेट हां अभी सामान पड़ा है इधर कुछ पड़ा है अभी पहिले क्या दिखा रहा था लिखो ये हेलमेट है हेलमेट उसको नाही रे इकडे बघ ना कुठे तरी एका बाजूला काहीतरी लिहिलं असेल हां है ना लोगों का वो कुछ तरीके नहीं ये हेलमेट हाथ में आ गया मेरी पहन ले चश्मा हाँ चश्मा पहन लिया आई होप अभी क्या उठाने इस बकेट में तो जरा गाड़ी को थट्टू कर गोडू काय त्याला मागा हे पकडले सोडणार गोडू काय त्याला मागा सोडके गोडू काय मागा काय झालं रे आता गोडू काय मागा सोडणं झाले मागा गोडू काय त्याला काहीतरी घोटाळा झाला
आता आपण साऊंडच्या दुनियेतून लाईटच्या दुनियेमध्ये चाललेलो आहे. इथे आपल्या कॅमेऱ्याला जबरदस्त धोका असणार आहे, त्यामुळे शूटिंग जपून घेतलं जाणार आहे. लेझर जर खाली आला तर डायरेक्ट कॅमेरा बंद करण्यात येईल. सगळं लेझरच आहे, त्यामुळे काही टेन्शन येते मला.
पीछे में कॉन्सर्ट हॉल में है, कॉन्सर्ट हॉल में है। और जिस शौकीन के लिए हम इस कॉन्सर्ट हॉल में बैठे हैं तो वो शौकीन द #शुभम सातपुते सर आता सध्या काय कॉन्सर्ट कशा पद्धतीने एन्जॉय करतायत ते तुम्ही बघा। आवाज आहे का? घोरायचं चालू आहे सध्या, त्याचं घोरायचं चालू आहे। खाली येतं शंकर सर बघू शकता, त्यांचंही चाललंय, त्यांचंही चाललंय। इथं तुम्ही पुढे पब्लिक बघू शकता, जगाचं काय चाललंय आणि आमच्या शुभमच्या म्हणजे आमच्या आबाचं काय चाललंय। तो दोस्तों जैसे कि आप देख सकते हो ऐसे लोगों को अब हम कहीं भी नहीं जा सकते, लेके नहीं जा सकते। रूस के रड़ के मांगे में आया है हमारे, मांग लाख क्या आया है। Big hand for Rhythm Shaw. Gino Banks on drums, come on. तर फायनली गाईज एक्सपोमधून बाहेर आलेलो आहे आणि सगळं एक्सपो झालेलं आहे। आता इथून बघूया काय काही थोडंफार फोटोशूट वगैरे पाठीमागं चालू आहे। फोटोशूट झाल्यानंतर आम्ही परत मुंबईवरून निघणार आहे। तर बघूया पुढं काय काय होतं आहे, सांगतो तुम्हाला काय काय होतं। मॅटरला काय काय झालं सांगतो, बाय। तर भावलो आता पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि आपली बसंती पाठीमागे बघू शकता सगळी टीम पण बाहेर आलेली आहे। नशिबानं सगळे एकत्र होतो आणि सगळे सापडलेले आहेत, त्याच्यामुळे सगळे एकत्र बाहेर आलेलं आहे। आणि आता 6-6:30 वाजत आलेले आहेत, म्हणजे ट्रॅफिकची किरकिर सुरू असणार आहे बाहेर। तर बघूया मग हळूहळू जायचं पुढं का थांबून ब्रेक वगैरे घ्यायचा काय, आता ते पुढं पुढं पण निघतोय इथून तरी आता निघतोय। तर बघूया आता भेटूया पुढच्या एक्झिबिशनला, तोपर्यंत बाय बाय इथले सगळ्यांनी जातो। बाय बाय। काय जी बघू शकता मुंबईची मेट्रो कशी धावत आहे आणि तिचं स्पीड आमच्यापेक्षा कमी आहे, आमचं स्पीड तिच्यापेक्षा जादा आहे। तो सैफ अली खान काय खुर्ची तिच्यावर, सैफ अली खान काय 100 रुपये नाही खायला लागलाय काय वायरिंगची, काय दिवस आहे वायरी ट्रेनवर बसून वायरी काय लागलाय। असू दे, ही शिरली बघा कशात तरी, ही बघा शिरली। तर भावानो रात्र झालेली आहे, अंधार पडलेला आहे। अंधार पडल्यावर मला गॉगलमधून दिसत नाही, तरी पण गॉगल घालून तुम्हाला सांगतो आणि खरंच सांगतो आई शपथ आम्ही जेवायला थांबलो। सातपुते सरांना खूप जास्त भूक लागली, मला पण भूक लागली
आणि मग दोन यवतमाळवरून आलेले 2 व्यक्तिमत्व आहेत, तर त्यांना पण भूक लागलेली आहे. आणि शंकर तर जेवाय दिलं नाही म्हणून रुसून बसला, एवढ्या लांब गेला काय तुम्हाला सांगू. म्हणून आम्ही आता जेवायला थांबलोय. आणि इथं आम्ही विसावा हॉटेल आहे, तर इथं आम्ही जेवणार आहे. आणि मग विसावा न घेता आम्ही परत आणि आपला पुढचा सफर करणार आहे. माझ्या डोळ्यावर झोप आलेली आहे, मी झोपलेलो होतो तरी पण त्यातून उठून मी व्लॉग बनवायला लागलोय. मग एवढं मेहनत घेतोय तर एक लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी पण शेअर केलं नसेल आपल्या मित्रांसोबत आपलं चॅनल आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया जेवल्यानंतर किंवा जेवताना. लेट्स गो. आई जिथं सिरियस लेवलला विषय चालला आहे आणि बघू शकता तुम्ही मागणं लागत आलं जागा नाही सगळी गंभीर विषय. जेवायला बसले, जेवण का अजून आलेलं नाही. बघू आता संदर्भाचं स्पष्टीकरण असते काय स्पष्टीकरणाला काही महत्व नसतं. निबंध आहे मुंबई पुरवणीवर काय असते आपण पुरवणी दुसऱ्यासाठी असते आता तुझ्या दुसरं काय संध्या जिंकणार आहे. आता तुम्ही मान्यच केले सर, तुम्हाला माहितच आहे. मग आता झाडं लागली उगवायला, दनादन झाड उगवायला काय करायचं. डॉक्टर साहेबांच्याकडे जातो. डॉक्टर साहेब